जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। शिवाय आज पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असल्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। जिल्ह्यात अजूनही पावसाची दमदार बॅटिंग सुरूच असल्याने पूरस्थिती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पालघरमध्ये अजूनही पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झालेली आहे। धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। परिणामी प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। दरम्यान अजूनही पाऊस सुरूच असल्यामुळे पूरस्थिती वाढण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। सूर्या नदीत 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून मोठा पाऊस सुरू झालेला आहे राज्यात अनेक ठिकाणी, त्यातही पालघरमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला। त्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। धामणी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे सूर्या नदीत 40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे। तर पालघर जिल्ह्यासंदर्भात एक महत्त्वाची बातमी येते। पालघर जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसंच खासगी आणि अनुदानित शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीसह रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखंड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसंच खासगी व अनुदानित शाळांना उद्या सुट्टी असणार आहे। नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती? हेमाली, हवामान विभागाने पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळं जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी असतील, प्राथमिक शाळा असतील किंवा माध्यमिक आणि खासगी या सर्व शाळांना प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर केलेली आहे। कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। सध्या पालघर जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या मुसळधार पावसामुळे कवडास धरण असेल किंवा इतर धरणातून जी सूर्या नदी आहे त्या सूर्या नदीमध्ये देखील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केलेला आहे। त्यामुळे सूर्या नदी काठच्या जी गावं आहेत 64 गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। याशिवाय अशाच प्रकारचा पाऊस जर उद्या झाला तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आज जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी आदेश काही वेळापूर्वीच हा आदेश जारी केलेला आहे आणि त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।